तू काही मुख्याधिकारी नाही आणि हे मुख्याधिकारी या ठिकाणी असल्याशिवाय आपल्या मान्य सदस्य कार्यालय आदेश निघालेला आहे आणि तो आदेशला तुम्हाला विरोध करायचा तो वेगळी गोष्ट झाली. पण हा मोठा त्यांना सीओला दिलेला आहे आणि कार्यालयाचा आदेश आहे. तुम्ही त्याला नाकारू शकत नाही. तुला आदेश आजच्या अजेंड्यावर काय मुद्दा दिलेला आहे? नगर सेवक क्या मुद्दा दिया है, क्या है उसके मसले, हमारे को देना चाहिए पहले अजेंडा वाचून आजच्या मीटिंगचा अजेंडा विविध विकास कामांना ठीक आहे. मान्य सदस्य तुम्हाला विरोध करायचा तो मुद्दा वेगळा झाला. विकासाच्या बाबतीत तुम्हाला विरोध करायचा तो आम्हाला ज्यांना पाठीचा मुद्दा काय घेण्यापासून दाखवलेला आहे मान्य सीओ यांनी. हा नगर परिषद अंतर्गत शासनाच्या विविध योजनेतून विकास कामे प्रस्तावित करण्याबाबत हा मुद्दा फक्त कामाबद्दल आहे. सन्मान्य सदस्यांना विनंती की शहराच्या विकासाबद्दल चर्चा होण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्ही कोणतं काम गोल आहे हे अजेंडा सगळं गोल आहे. हे अजेंडामध्ये आपण विकासाचा उल्लेख केला नाही, कोणते विकास काम त्याचा उल्लेख केला नाही आणि हे सगळं एक गोल अजेंडा काढला तुम्ही. अजेंड्याच्या माध्यमातून तुम्हाला कसा भ्रष्टाचार करायचा आहे तुम्ही सुचवावा. तुम्हाला विनंती आहे मान्य सदस्य तुम्हाला जर विरोध आहे विकासाच्या आता हे जे ठराव आहे नाही मान्य सदस्य ठीक आहे तुम्हाला मान्य सदस्य तुम्हाला हरकत नाही पण तुम्हाला लेखी कळवा कलेक्टरला तुम्ही लेखी कळवा. हे बदलणारा ठरवता हा नाही हा तुम्ही बोलू शकत नाही. तो काय करायचा काय नाही तो अजेंडा आमचा विषय. तुम्ही फक्त लेखी कळवा तुम्हाला विरोध आहे तुम्ही लेखी कळवा लेखी कळवा
मान्य सदस्य तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही अधिकारीला आदेश निघालेला आहे त्याला सभागृहाला विकासाला थोडा घालू नका. तुम्हाला विनंती आहे. आता झालं ना बोलणं? नाही तुम्ही आता ते नाही आता तुमचं येणार ना रजिस्टरवर तुमचं नाही मंजूर झालं तुमचं येणार ना. हो घेऊ ना मग तुम्हाला जे सदस्य सगळ्यांची हाजरी झाली सगळ्यांची पटलावर आले सगळ्यांची हाजरी झाली. ज्या सदस्याला हा जे शहरात आपण विकास मीटिंगची नोटीस गेलेली तुम्ही तुमची लेखी